नमस्कार. आपण पाहत आहात विवेकानंद केंद्र कन्याकुमारीचे मासिक विवेक विचार यूट्यूब चॅनलसाठी साधलेला विशेष संवाद. ज्या भूमीत आदि शंकराचार्य जन्मले आणि हिमालयापर्यंत हिंदुत्वाचं पुनरुज्जीवन केलं, त्याच भूमीत म्हणजे केरळात अलीकडच्या काळात एका तपस्वी व्यक्तीने ऋषींप्रमाणे कार्य केलं. त्यांचे नाव पी परमेश्वरन. तब्बल 70 वर्षे त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक म्हणून आपली काया झिजवली. दीर्घकाळपर्यंत विवेकानंद केंद्र कन्याकुमारीचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून कार्यरत राहिले. 9 फेब्रुवारी 2020 रोजी वयाच्या 94व्या वर्षी देह ठेवला. परमेश्वरनजी हे तपस्वी आणि योद्धा होते. केरळमधील डाव्या आणि विध्वंसक विचारसरणीसमोर ते खंबीरपणे उभे राहिले. लेखन, भाषण आणि संघटन या बळावर त्यांनी केरळला वाचवलं. जातीभेदासारख्या जळमटांना दूर सारण्यासाठी प्रबोधन केलं. भारतीय विचार केंद्रमची स्थापना केली. हिंदू राष्ट्राची हृदयस्पंदने या ग्रंथातून हिंदू धर्मातील मूल्ये आजच्या संदर्भात सामान्यांपर्यंत पोहोचवली. मार्क्स आणि विवेकानंद या ग्रंथामधून कार्ल मार्क्सची भारतीय दृष्टीतून चिकित्सा केली. सार्थक जीवनाचे उदाहरण ठरलेल्या स्वर्गीय पी परमेश्वरन यांच्या जीवन कार्यावर ज्येष्ठ विचारवंत आणि लेखक प्राध्यापक डॉक्टर अशोक मोडक यांच्याशी विवेक विचार मासिकाचे संपादक श्री सिद्धाराम यांनी साधलेला संवाद येथे प्रस्तुत करत आहोत. केरळ आणि खास करून दक्षिण भारत या पट्ट्यामध्ये हिंदुत्वाचं, भारतीय संस्कृती प्रवाह अक्षुण्ण ठेवण्याचं कार्य ज्या ज्या मंडळींनी केलं त्यामध्ये एक प्रमुख नाव आहे पी परमेश्वरनजी. आणि पी परमेश्वरनजी हे जवळपास 7 दशकं एखादा विचार हाती घेतलाय आणि त्याच मार्गाने ते वाटचाल करतायत. आणि नुकतंच त्यांचं निधन झालं. तर पी परमेश्वरनजी यांचं जीवन आणि त्यांच्या कार्याकडे आपण कसं पाहता? पी परमेश्वरन यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं एक व्रत म्हणून काम केलेलं आहे. आणि मला पी परमेश्वरनजी यांचं महत्त्व 2 कारणांसाठी वाटतं की त्यांनी हिंदुत्वाचा सांस्कृतिक आशय हा आयुष्यभर मांडला आणि सामाजिक आशय तितक्याच ताकदीनं मांडला. किंबहुना असं लक्षात येईल आपल्याला की केरळमध्ये दुर्दैवानं हिंदू समाजाची संख्या कमी कमी होत गेली आहे. अहिंदूंचं हिंदूंशी असलेलं प्रमाण इतर प्रांताच्या तुलनेत खूप वाढलेलं आहे. भरीसभर तिथेच कम्युनिस्ट पार्टीचं काम रुजलं आहे. काँग्रेसनं सातत्यानं मुसलमानांच्या तुष्टीकरणाकडे लक्ष दिल्यामुळे तीही एक प्रतिकूलता केरळच्या मल्याळी माणसासमोर आहे. या पृष्ठभूमीवर पी परमेश्वरन यांच्यासारख्या अनेक श्रेष्ठ व्यक्तींनी हिंदुत्वाचा विचार तिथे रुजवण्याचा जो प्रयत्न केला त्याला कोणीही सश्रद्ध माणूस विनम्र भावनेनं प्रणाम करेल. परमेश्वरनजी आहेत, भास्करराव कळंबी आहेत, रंगाहरी आहेत, सध्या त्यांचा वसा पुढे चालवणारे नंदकुमार आहेत. परमेश्वरनजींना मुख्यतः असं जाणवलं की केरळमध्ये स्वामी विवेकानंदांच्या दृष्टिकोनातून हिंदू समाज म्हणजे एक पागलखाना झालेला आहे की जो कालबाह्य रूढींमध्ये रमलाय. आपल्याच दलित बंधू भगिनींना तो अस्पृश्य मानतोय. त्याची सावलीही अंगावर पडू नये अशी तो काळजी घेतोय. परमेश्वरनजींचं दुःख असं होतं की ज्या भूमीत शंकराचार्य जन्मले, ज्यांनी हिमालयापर्यंत हिंदुत्वाचा प्रसार केला, हिंदू धर्म किती श्रेष्ठ हे मांडलं,
त्या हिंदू धर्माचे अनुयायी आपलं आभाळाला भेटणारं तत्त्वज्ञान विसरून पाताळाला भेटणाऱ्या व्यवहारात रमलेले आहेत. हे परमेश्वरजींचं फार मोठं शल्य होतं. आणि म्हणून परमेश्वरजींनी जे पुस्तक लिहिलं आहे मल्याळी भाषेत, फ्रॉम भ्रांतालय टू तीर्थालय, हे पुस्तक मला अनमोल वाटतं, लाख मोलाचं. पागलखाना या शब्दाला मल्याळी भाषेत भ्रांतालय असं नाव आहे. बरोबर. आणि असंही म्हटलं जातं की स्वामीजी जेव्हा केरळमधून गेले तेव्हा केरळमधली ही सगळी अवस्था बघून त्यांनीच असं म्हटलं की बा अगदी खरं आहे. 100% म्हणणं बरोबर आहे. आणि म्हणून विवेकानंदांचा सामाजिक समरसतेचा विचार कृतीत उतरवण्यासाठी विवेकानंदांचा एक अनुयायी विवेकानंदांच्या मृत्यूनंतर केरळमध्ये मान ठोकून बसला. त्यानं जागरण केलं. तुमचं आमचं भाग्य असं की नारायण गुरु केरळमध्ये झाले. नारायण गुरूंना हिंदू धर्म किती मोठा होता आणि त्याची दुर्दशा का झाली आहे याचं विश्लेषण करावंसं वाटलं. आणि यातून एक चमत्कार असा घडला की गुरुवायूर मंदिराचे दरवाजे दलितांसाठी उघडले. ही घटना 1936 मधली आहे. आणि नारायण गुरूंची पाठराखण करण्यासाठी, त्यांची प्रशंसा करण्यासाठी रवींद्रनाथ ठाकूर, पंडित मदन मोहन मालवीय, महात्मा गांधी ही सगळी माणसं त्यांना जाऊन भेटलेली आहेत. चमत्कार असा घडला की केरळमधल्या मंदिरांचे दरवाजे दलितांसाठी बंद होते. ते या सगळ्या महापुरुषांच्या प्रयासांमुळे हिंदूंमधल्या सर्व जाती पोटजातींसाठी ते दरवाजे खुले झाले. केरळचं या दृष्टिकोनातून तीर्थालय झालं. म्हणून परमेश्वरजींनी पुस्तक लिहिलं, फ्रॉम भ्रांतालय टू तीर्थालय. आता ही परमेश्वरजींची एक अलौकिक कामगिरी आहे की नाही, हा एक मुद्दा. दुसरा मुद्दा असा की केरळमध्ये मार्क्सवादी विचार रुजतोय आणि ही काही चांगली स्थिती नाही. कारण कम्युनिस्टांना सोव्हिएत युनियनचं मॉडेल भारतात राबवायचं होतं. त्या मॉडेलचा अर्थ असा की भारत हे अनेक राष्ट्रांचं मिळून बनलेलं एक राज्य आहे. म्हणजे मल्याळी हे राष्ट्र आहे, मराठी हे राष्ट्र आहे, गुजराती हे राष्ट्र आहे. विवेकानंदांना सांगायचं आहे की हिमालयापासून कन्याकुमारीपर्यंत राष्ट्र एकच, त्याचं नाव हिंदू राष्ट्र. परमेश्वरजींनी आपल्या उभ्या आयुष्यात लेख लिहून, भाषणं करून, संघटना बांधून भारत हे हिंदू राष्ट्र आहे, अनेक राष्ट्रांचं मिळून बनलेलं राज्य नाही, हे सिद्ध करून दाखवलं. म्हणजे परमेश्वरजींचं योगदान कोणतं? पहिलं योगदान मी म्हणतोय त्याप्रमाणे की भारतात जातीप्रथेच्या उतरंडीमुळे, उच्चनीचतेमुळे आपल्या ज्या भावंडांना अस्पृश्यतेचा शाप भोगावा लागला, काही तऱ्हेची उपेक्षा झेलावी लागली, त्या मंडळींसाठी मंदिराचे दरवाजे उघडे झाले आहेत. एवढंच नाही तर 2017 त्रावणकोर देवस्थान बोर्डाने 5 दलितांची मंदिरांचे पुजारी म्हणून निवडणूक केली. याचे मी अर्थ 2 म्हणतो. इतके दिवस आपल्या दलित बांधवांना आपण वेद वाचायला अनुमती नाकारली होती. त्याला सावरकर म्हणायचे वेदोक्त बंदी. इतके दिवस त्यांना पुरोहित किंवा पुजारी होता येणार नाही असं आपण सांगत होतो. सावरकरांनी त्याला नाव दिलं व्यवसाय बंदी. बाकी स्पर्शबंदी, बेटीबंदी, रोटीबंदी या वेगवेगळ्या प्रतिबंधांचा तर उल्लेख आहेच. परमेश्वरजींनी आपल्या डोळ्यांनी हे बघितलं आणि मग जीवनाचा शेवटचा श्वास घेतला. म्हणजे
माझ्या केरळमध्ये त्रावणकोर देवस्वम बोर्डानं 5 दलित विद्वानांना मंदिराचे पुजारी म्हणून नेमणूक दिली. याचा अर्थ उद्या आपण जर तिथे गेलो केरळमध्ये तर आपल्याला तीर्थ दलिताकडनं घ्यावं लागेल. अरे ही केवढी क्रांती आहे आणि याचं स्वागत नको का करायला. त्यावर एका दलित पुजाऱ्याची मुलाखत टाइम्स ऑफ इंडियानं घेतली, ती ते वाचली आहे. त्यानं सांगितलंय मी दलित पुजारी झालो आणि केरळमधल्या सगळ्यांनी माझं स्वागत केलं. हे जे केरळचं रंगरूप बदललंय त्यात परमेश्वरनजींचा सिंहाचा वाटा. एकूण परमेश्वरनजी यांची विद्वत्ता, त्यांची चिंतनशीलता, अध्यात्म आणि राष्ट्रीयत्व यासारखे विषय, इतिहासाचं आकलन, ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा आपण पाहतो तर त्यांच्या साहित्याचा किंवा त्यांच्या वक्तृत्वाचा हा दबदबा देश पातळीवरती उठून दिसायला हवा होता किंवा ते आवश्यकही होतं. पण केरळ बाहेर त्याची फार चर्चा, म्हणजे त्यांची उंची किती आहे परमेश्वरनजींची एक वैचारिक क्षेत्रातलं व्यक्तिमत्व म्हणून, तर दुर्दैवाने तशी व्याप्ती मिळाली नाही किंवा तसं व्यासपीठ मिळालं नाही. काय याबद्दल आपलं काय आकलन नाही किंवा असं का व्हावं? सगळ्यात महत्त्वाचं पहिलं कारण असं की म्हणता म्हणता 100 वर्ष होतील खिलाफत आंदोलनाला सुरुवात होऊन. तेव्हापासून आत्तापर्यंत म्हणजे ऑलमोस्ट 9-9.5 दशकं भारताच्या विचारसृष्टीवर बेगडी पुरोगाम्यांचं वर्चस्व आहे, ज्यांना आपण तकलादू सेक्युलरिस्ट म्हणू शकतो, नकली सेक्युलरिस्ट म्हणू शकतो, ज्यांना हे मान्यच नाही की भारत हे हिंदू राष्ट्र आहे, ज्यांना दुर्दैवानं हे सांगायचं आहे की इंडिया इज ए नेशन इन मेकिंग, ज्यांना हे सांगायचं आहे की सावरकर हे चूक आहेत, हेडगेवार हे चूक आहेत. मुळात पाकिस्तानच्या निर्मितीचंही कारण सावरकर आहे, हेच ज्यांना सातत्यानं लोकांच्या कानी कपाळी ओरडून सांगायचं आहे. ज्यांनी सावरकरांची उपेक्षा केली त्यांनी परमेश्वरनजींची केली यात मला आश्चर्य वाटत नाही. त्यांना सहनच होत नाही ना. म्हणजे जे आपल्या विचाराच्या वेगळं काही मांडतायत त्यांना उपेक्षित ठेवणं किंवा सगळ्या बाजूनी त्यांची कोंडी करणं एक प्रकारे ह्या माध्यम जगतामध्ये. बरोबर आहे की बरोबर आहे की मागचा इतिहास बाजूला ठेवा हो. आज नरेंद्र मोदींनी नागरिकत्व सुधारित कायदा आणला. माझं चॅलेंज आहे त्यात गैर काय आणि चूक काय. भारताची फाळणी कोण हिंदू कोण मुसलमान याच कसोटीवर झाली की नाही. पाकिस्तानातल्या हिंदूंना ते संघवाले असोत कम्युनिस्ट असोत पाकिस्तान सोडून यावं लागलं की नाही. पाकिस्तानात कम्युनिस्ट पार्टी उभी करण्याचं काम सज्जाद जाहीर या कम्युनिस्ट माणसाला देण्यात आलं होतं. त्यांना पाकिस्तान का सोडावं लागलं. सांगण्याचा मतलब गेल्या 70 वर्षात म्हणजे पाकिस्तानच्या निर्मितीनंतर पाकिस्तानची वाटचाल तुम्ही समजून घ्या. तिथे एक तऱ्हेचा हट्टी पंथनिष्ठा रुजवण्याचा नादान प्रयत्न झालाय. म्हणजे आता केवळ हिंदूंना आणि ख्रिश्चनांना नव्हे तर जो पंजाबी सुन्नी नाही त्यालाही छळाला सामोरं जावं लागतं. अशा परिस्थितीमध्ये तिथं ज्यांना हिंदू म्हणून, शीख म्हणून, ख्रिश्चन म्हणून, जैन म्हणून, बौद्ध म्हणून ज्यांना दुस्वास सहन करावा लागला त्यांचं स्वागत भारताने करायचं नाही तर कोणी करायचं. बरं त्यांची पण इच्छा भारतात येण्याचीच आहे. बरं त्यांचं स्वागत करा असं मनमोहन सिंग म्हणालेले, कम्युनिस्ट पार्टीचे पुढारी म्हणाले, जवाहरलाल नेहरू म्हणालेले. नरेंद्र मोदींनी 70 वर्ष ज्यांची उपेक्षा झाली त्यांच्यासाठी भारताचे दरवाजे खुले केले. परंतु एक तऱ्हेचा एक बागुलबुवा उभा करण्यात आला की जणू काही नरेंद्र मोदी, अमित शहा हे भारताचा सेक्युलरिझम संपायला निघालेले आहेत.
कंठशोष करून सांगतात सगळेजण. थोडक्यात विरोधी विचार दाबणे, होता होईल तेवढं दुर्लक्षित ठेवणे, हां. त्याला कुठल्याही माध्यमात स्थान राहणार नाही याचा त्याची तो किंमत परिणाम. परमेश्वरांना मोजावी लागली. एकूण जगाच्या विश्वाचा आपण जेव्हा विचार करतो तेव्हा मार्क्सला वगळून विचार करता येत नाही. मार्क्सची मांडणी, त्यात मार्क्स अभ्यासक असतील, त्यांचे अनुयायी असतील, त्यांना मानणारे असतील, यांच्यामध्ये देखील त्यांच्या आकलनानुसारच ते करत असतात. आणि भारतामध्ये मार्क्स किंवा कम्युनिस्ट ही जी मंडळी आहेत, देश हिताला नख लावणं हेच जणू त्यांचं काम असावं अशा पद्धतीने त्यांचं वर्तन, त्यांची पार्श्वभूमी राहिली आहे. हे सगळं असताना एक विवेकानंद अभ्यासक, भारतीय संस्कृतीचे भाष्यकार ज्यांना म्हणून असे परमेश्वरनजी मार्क्स आणि विवेकानंद या दोन्ही व्यक्तिमत्वांना समोर ठेवून काही तौलनिक किंवा काही चिकित्सक अशी मांडणी करतात. परमेश्वरनजींच्या एकूण कार्यामध्ये आपण मार्क्सवरचं त्यांची चिकित्सा म्हणून, त्यांची मांडणी म्हणून हा विषय आपण वगळू शकत नाही किंवा ते सोडून आपण विचार करू शकत नाही. तर खास करून सर्वसामान्य कार्यकर्ता असेल, वाचक असेल, त्यांच्या दृष्टीने परमेश्वरनजी नेमकं त्यांनी काय केलंय हे, म्हणजे विवेकानंदांनी मार्क्स म्हणजे तुलना केली आहे की मार्क्स हे कसं मार्क्सला कमी दाखवलं आहे किंवा नाही विवेकानंदच कसं श्रेष्ठ आहे दाखवलं आहे, किंवा काय केलंय नेमकं ते पुस्तक म्हणजे काय आहे ते आपल्या तोंडून किंवा आपण थोडं आम्हाला समजावून सांगावं. ते असं आहे, एका मर्यादेपर्यंत मार्क्सचं योगदान आपण मान्य केलंच पाहिजे, म्हणजे ते नाकारून नाही चालणार. काय आहे, सन 1760 ते 1830 या कालखंडात ग्रेट ब्रिटनमध्ये औद्योगिक क्रांती झाली. या औद्योगिक क्रांतीचे दुष्परिणाम मोठे झालेले आहेत. म्हणजे श्रीमंत अधिक श्रीमंत झाले, गरीब अधिक गरीब झाले. किंबहुना उसाचं चिपाड डोळ्यासमोर ठेवा म्हणजे इंग्लंडमधल्या गरिबाची स्थिती लक्षात येईल. आणि मार्क्स तेव्हा लंडनमध्ये आहे. म्हणजे हे मार्क्सच्या डोळ्यासमोर घडतं आहे. बरं, एक ध्यानात घेतलं पाहिजे की जो कोणी हळवा, संवेदनशील आणि करुणासंपन्न असा माणूस आहे, त्या प्रत्येकाला त्याची वेदना आहे. मार्क्सचं मोठेपण असं की मार्क्सनं या दलिताला, पीडिताला, शोषिताला असं सांगितलं की उद्याचं राज्य तुझं असेल. त्याच्या मागचं तर्कशास्त्र आपण बाजूला ठेवू, पण तू उद्याचा राजा आहेस हे केवळ मार्क्सने सांगितलं, हे तर मान्य केलं पाहिजे. नंबर 1. नंबर 2, मार्क्सपासून प्रेरणा घेऊन अशी अनेक माणसं जगात उभी राहिली ज्यांचा डी क्लास झाला. म्हणजे खरं म्हणजे ते कामगार नव्हते, पण कामगाराचं दुःख ज्यांना भिडलं आणि या कामगारांच्या कल्याणासाठी काही ना काही केलं पाहिजे असं ज्यांना जाणवलं, अशांची संख्या कमी नाही आहे. आता कॉम्रेड डांगे असतील, रणदिवे असतील, सीताराम येचुरी असतील, प्रकाश करात असतील, यातलं कोण आहे कामगार? किंवा ए.के. गोपालन, सुंदरय्या, नंबूद्रीपाद. पण यांच्या मनाला मार्क्स जो भिडला त्याचं कारण हे आहे. तिसरा मुद्दा असा की भांडवलशाहीमध्ये ॲडम स्मिथपासून जो उपदेश करण्यात आला आहे तो स्वहितरत माणसाचा, तू तुझ्या स्वार्थाचा विचार कर. लेहमॅन क्रायसिसमुळे पहिल्यांदा जगाला कळलं की हा विचार भयानक आहे. हा नराचा वानर करणारा विचार आहे, नराचा नारायण करणारा नाही आहे तो. मार्क्सचा भांडवलशाहीवरचा हल्ला हा लोकांना पटला, याचं हेही एक कारण आहे. म्हणजे 3 मुद्दे मी सांगितले. पहिला मुद्दा असा की जो खऱ्या अर्थानं उसाच्या चिपाडासारखा झालेला आहे, शुष्क, त्याच्याविषयी काहीतरी केलं पाहिजे.
त्याच्याविषयी लोकांचं प्रबोधन केलं पाहिजे हे मार्क्सला जाणवलं. असा जो शोषित, दलित, पीडित, दीन, दुबळा आहे त्याला जणू काही मार्क्स सांगतोय, मित्रा उद्या राज्य तुझं येणार आहे. आता जरा क्षणभर विचार करा ना, म्हणजे त्याच्या जागी आपण होत त्या कामगाराच्या आहे, केवढा आनंद वाटेल. म्हणजे मी आज पायदळी तोडावला जातोय, उद्या मी डोक्यावर बसणार आहे. तिसरा मुद्दा, जे कामगार नाहीत, ज्यांना असा छळ सहन करावा लागला नाही, त्यांच्याही मनात या कामगाराविषयी काही करुणा जागवण्याचं काम मार्क्सने केलं. सांगण्याचं मतलब, मार्क्सचं हे जे कर्तृत्व आहे ते हिंदुत्वनिष्ठांना मान्य आहे. म्हणजे दीनदयाळ, मी आता उद्या दत्तोपंत ठेंगडी जर बोलताना याचा काही उल्लेख करणारच आहे. खुद्द विवेकानंदांना मान्य आहे. म्हणजे म्हणून तर विवेकानंद एका पत्रात म्हणालेत ना, आय एम सोशलिस्ट. पण विवेकानंदांना मार्क्सनं भांडवलशाहीचं केलेलं निदान मान्य आहे, भांडवलशाही संपवण्यासाठी सांगितलेलं सोल्युशन मान्य नाही आहे. हा फरक केला पाहिजे. आणि परमेश्वरनजींनी नेमकं हेच सांगण्यासाठी पुस्तक लिहिलेलं आहे, मार्क्स अँड विवेकानंद. एक उदाहरण देतो. मार्क्सची एक कल्पना आहे एलियन आहे. कारण राज्यशास्त्रामध्ये सिटिझन, एनिमी आणि एलियन असे 3 वर्ग केले जातात. एलियनचं स्पेलिंग आहे ALIEN. आता आपण सगळे 4 जण इथे बसलेलो, आपण भारताचे सिटिझन्स आहोत. पण भारतामध्ये ग्रेट ब्रिटन, जर्मनी, रशिया यांचे जे राजदूत आहेत ते सिटिझन नाहीत, ते एनिमी पण नाहीत, त्यांना नावे एलियन. आणि जो कसाबसारखा माणूस आहे तो सिटिझनही नाही, एलियनही नाही, तो एनिमी आहे. मार्क्सनं असं म्हटलं की भांडवलशाहीनं इथल्या सामान्य कामगाराला एलियन केलं, म्हणून त्याने नाव दिलं एलियनेशन. त्याला मराठीत नाव आहे परात्मभाव, निर्व्यक्तीकरण. आता ही जी मीमांसा आहे मार्क्सची, ती सर्वमान्य आहे ना, कारण घडलं आहे तसं. जो आपला चेहरा हरवून बसला, स्वत्व हरवून बसला, जो प्रॅक्टिकली जिवंत असूनही मेलेला ठरला, परमेश्वरनजी आणि दीनदयाळ उपाध्याय मार्क्सच्या एलिनेशनबद्दल सहमती व्यक्त करतात. मार्क्सनं दुसरा शब्द वापरला आहे फेटिशिझम. त्याची उदाहरणं दिलीत मार्क्सने. पहिलं उदाहरण आहे पैसा. आपण पैसा का वापरायला लागलो? विनिमयासाठी. कारण पैसा जेव्हा वापरात नव्हता तेव्हा कधीतरी जनावरं आपण एकमेकांना बार्टर एक्सचेंज होता. म्हणजे पैसा हे विनिमयाचं साधन म्हणून वापरात आलं. पण म्हणता म्हणता ते साधन आता साध्य झालं. म्हणून बाबा बोरकरांनी एका कवितेत म्हटलंय ना, आधार डॉलर इथे प्रभू तोच एक, त्याच्या पुढे न गणितो कुणी बाप लेख. साधन जेव्हा साध्य बनतं त्याला मार्क्सने नाव दिलंय फेटिशिझम. यंत्र आपण का वापरायला लागलो? क्रेन आहे, त्यामुळे जमिनीवरचे दगड वरपर्यंत पोहोचवता येतात. पण ते यंत्र आता साधन राहिलेलं नाही आहे. ते यंत्र बंद पडलं तर तुम्ही आम्ही मरू, ते साध्य बनलं. याला मार्क्सचं नाव दिलं आहे फेटिशिझम. आणि त्याला मराठीत नावे वस्तुविभ्रम किंवा चकवा. दीनदयाळ उपाध्याय आणि दत्तोपंत ठेंगडी मार्क्सचा हा शब्दही मान्य करतात. म्हणजे सांगण्याचं मतलब, जे विवेकानंद म्हणतायत तेच दीनदयाळ म्हणतायत, तेच दत्तोपंत ठेंगडी म्हणतायत, तेच गोळवलकर गुरुजी म्हणतायत. पण भांडवलशाहीचं डायग्नॉसिस जरी मार्क्सनं बरोबर केलेलं असलं
तरी त्याचे रेमेडियल मेजर्स ही मात्र चुकीची आहेत. ही चर्चा परमेश्वरजींनी केलेली आहे. उदाहरणार्थ, फ्रॉम कोलंबो टू अल्मोडा, ज्यात विवेकानंदांनी 4-5 ठिकाणी मार्क्सवादाचं पोस्टमार्टम केलं. पहिल्याच भाषणात, कदाचित कोलंबोला, विवेकानंद म्हणतात, भारतामध्ये किती जणांना मार्क्सवाद माहिती हो? हा प्रश्न. माझं अमेरिकेत भाषण झालं ते सगळ्यांना कळलं, पण तिथे आता मार्क्सवाद रुजतोय, समाजवादी चळवळी चालू आहेत, हे काय माहिती नाही. दुसऱ्या एका भाषणात विवेकानंद म्हणतात, समाजवादाचा विषय इथे आणण्यापूर्वी अध्यात्मवाद पहिल्यांदा इथे रुजवा. तिसऱ्या भाषणात विवेकानंद म्हणतात, मार्क्सवादाला जी नव्या समाजाची इमारत उभी करायची आहे, त्या इमारतीचा पाया अध्यात्माचा असला तरच ती इमारत चांगली ठरेल. अखंडानंदांना विवेकानंदांनी पत्र लिहिलं आहे. त्यात ते म्हणतात, तुम्ही जे गोरगरिबांचं काम करत आहात ते स्वागतार्ह आहे, पण त्यांना कृपा करून वर्गसंघर्ष शिकवू नका. मृणालिनी बॅनर्जी नावाच्या बाईला विवेकानंदांनी पत्र लिहिलं आहे. त्या पत्रात ते म्हणतात, समाजवाद म्हणजे व्यक्ती स्वातंत्र्याचा संकोच. आता इथे कुठे विवेकानंदांनी समाजवादाचं कौतुक केलं आहे? म्हणजे स्वामीजींना त्या काळामध्ये तोपर्यंत मार्क्सचं हे वर्ग संघर्ष किंवा हे विक्राळ रूप धारण केलं होतं असं होतं की त्यांनी कसं, म्हणजे काय स्थिती होती? नाही, कसं आहे, विवेकानंदांच्या जीवनकाळात काही रशियन क्रांती झालेली नाही, पण वर्गसंघर्ष हा शब्द ऐकलेला आहे त्यांनी. वर्गसंघर्षामुळे केवळ समाजात द्वेष पसरेल, मत्सर पसरेल, वैरभावना पसरेल आणि त्यातून समाजाचं नुकसान होईल. म्हणजेच भांडवलशाहीमधले दोष घालवले पाहिजेत हे विवेकानंदांना माहिती आहे, पण त्यासाठी उपाय वर्गसंघर्ष हा नाही. हां, प्रसंगी राज्यसंस्थेनं कायदे करावेत. कामगारांवर अन्याय करणारा असा एखादा भांडवलदार असेल तर त्याला शिक्षा करावी, हे सांगतायत ना विवेकानंद. पण त्यासाठी जगाचा आत्तापर्यंतचा इतिहास संघर्षातून झालाय हे मांडण्याची काय गरज? जे विवेकानंद सांगितलं तेच परमेश्वरांनी हे आधुनिक वाद्यांचा जो समाचार घेतलाय स्वामीजींनी, त्याची पार्श्वभूमी मार्क्सचीच आहे का? म्हणजे हे तोडून फोडून टाकलं पाहिजे असं? हां, बरं. नाही, असं आहे ना, हा केवळ मार्क्स नाही आहे की थेट मार्क्सवरती स्वामीजींनी मार्क्स असं नाव घेऊन काही भाष्य केलेलं असं काही रेफरन्स आपलं पाहणं? असं आहे, मार्क्सचं नाव घेऊन जरी बोलले नसले तरी वर्गसंघर्ष हा उल्लेख आहे ना. अच्छा, पण त्याच्या संदर्भात त्याच्याशी हां, स्पष्ट उल्लेख आहे, त्यात काही माझ्या पदरचं नाही आहे. हा उल्लेख विवेकानंदांनी केलेला आहे. विवेकानंद एका सत्काराला उत्तर देताना असं म्हणाले आहेत की भविष्यामध्ये जर एखाद्या राज्याचा अतिरेक झाला आणि त्या राज्यानं केवळ नोकरशाहीच्या, दंडुकेशाहीच्या आधारावर समाज परिवर्तन करण्याचा प्रयत्न केला तर ते राज्य संपुष्टात येईल. म्हणजेच उद्या जर मार्क्सवाद जगात आला आणि या प्रकारे रुजला तर तो संपेल. हे सोव्हिएत युनियनचं भाकीत केलं आहे की नाही विवेकानंदांनी? परमाकुडी या ठिकाणी त्यांचा जो सत्कार झाला आहे त्याला उत्तर देताना विवेकानंदांनी हे म्हटलं आहे. हा द्रष्टेपणा आहे त्यांचा. परमेश्वरनजी हे जसं संघटक देखील होते, कारण भारतीय विचार केंद्रांच्या माध्यमातून त्यांनी एक विचार विश्वामध्ये क्रांतीच केली केरळमध्ये. ते कवी म्हणून देखील खूप विख्यात आहेत आणि त्यांच्या कविता देखील खूप मोठ्या प्रमाणात वाचल्या जातात वगैरे, असं हे वाचून ऐकून माहिती आहे. एक साहित्यिक म्हणून साहित्यिक परमेश्वरनजी म्हणजे संघटक, विचारवंत हे सगळे असले तरी याबद्दल काही आपण? नाही, कसं आहे, या पुस्तकातही उल्लेख करता येईल ना. अच्छा, मार्क्स आणि विवेकानंद हे पुस्तक जे त्यांनी लिहिलं आहे त्यात साहित्यिक या नात्यानं त्यांचे सगळे गुण व्यक्त झालेत. आणि म्हणूनच न्यायमूर्ती कृष्णा यांनी प्रस्तावना दिली आहे. आता मला एक सांगा, परमेश्वरनजींच्या पुस्तकाला कधी काळी कम्युनिस्ट राहिलेले हे कृष्णा
प्रस्तावना लिहितात, 4 शब्द लिहितात, ही मोठी घटना आहे की नाही? याचं कारणच असं आहे की परमेश्वरनजी फार मोठे विचारवंत आहेत, साहित्यिक आहेत, याला मान्यता जाणकारांनी दिलेली आहे. परमेश्वरनजींचे नंबूद्रीबाद यांच्याशी संबंध होते. आणि कसं झालं, व्ही आर कृष्णा अय्यर तर नंतर खूपच जवळ आलेत हिंदुत्व विचाराच्या. ते पण खरं सांगायचं ना तर पूर्वीच्या काळातले कम्युनिस्ट म्हणजे हिरेन मुखर्जींसारखे हे काही सध्याच्या कम्युनिस्टांप्रमाणे नव्हते डॉगमॅटिक. म्हणजे हिरेन मुखर्जींनी डॉक्टर आंबेडकरांवर जे भाषण दिलं आहे त्याचा समारोप करताना जवळजवळ सावरकरांच्या एका मराठी पंक्तीचा इंग्लिश अनुवाद केला आहे. सावरकरांचं काव्य माहिती आहे आपल्याला, तुम्ही आम्ही सकल हिंदू बंधू बंधू, तो महादेव हा पिता आपुला चला तया बंधू. आता सावरकरांनी मूळचा संस्कृत श्लोक जो डोळ्यासमोर ठेवला आहे तो संस्कृत श्लोक हिरेन मुखर्जींनी वापरला आहे. माता मे पार्वती देवी, पिता देवो महेश्वरः, बांधवा मानवा सर्वे स्वदेशो भुवनत्रयम. याचं भाषांतर आहे, तो महादेव हा पिता हा पुला चला तया बंधू. आणि हिरेन मुखर्जी हा श्लोक वापरत आहेत आंबेडकरांवर बोलताना. माझ्या म्हणण्याचा भाग असा की सीताराम येचुरी, प्रकाश करात हे सध्याचे कम्युनिस्ट बाजूला ठेवा. त्या काळातले जे कम्युनिस्ट आहेत त्यांना या देशाचा पिंड हा हिंदुत्वाचा आहे हे मनातून मान्यच होतं, त्यांना जाणवलंही होतं ते. आता मगाशी देखील आपण मांडणी करताना भ्रांतालय ते तीर्थालय या मुद्द्याचा उल्लेख झाला. आता केरळमध्ये तसं बऱ्यापैकी म्हणावं असं परिवर्तन झालं आहे, जसं आपण म्हणलं दलित बांधव पुजारी पदापर्यंत पोहोचलेत. पण तामिळनाडूमध्ये त्या प्रमाणात, केरळच्या प्रमाणात असं जातीभेद निर्मूलन किंवा समरसता भाव उत्पन्न होऊ शकला नाही का आजही, असं याचा अर्थ होतो का? नाही, कसं लक्षात घ्या, विवेकानंद मुळात चेन्नईला का गेले असतील, लाहोरला का गेले असतील? माझी कल्पना अशी आहे की विवेकानंदांना याचं शल्य आहे की आर्य आणि द्रविड हा जो फरक केला जातोय तो देशाला परवडणार नाही, आणि म्हणून त्यांनी चेन्नईत भाषणं दिलेली आहेत. म्हणून त्यांनी भारतातल्या लोकांना पत्र पाठवताना त्यांचा जो शिष्य आहे त्याला, तो मद्रासमधला आहे, तो तमिळ आहे, त्याला पाठवली आहेत. दुर्दैवानं तमिळनाडूमध्ये पेरियार रामस्वामी नायकर वगैरे मंडळींनी ही जी भूमिका घेतली आहे फुटीरतावादाची, ती अजूनही पूर्णपणे संपुष्टात आलेली नाही. क्रमाक्रमाने येते आता ती. म्हणजे आता पूर्वीसारखा हिंदीचा विरोध राहिलेला नाही आहे. तुलनेनं वातावरण तमिळनाडूमध्येही बदलतं आहे. पण शेवटी आव्हान आहेच की आपल्यासमोर, हे मान्य केलंच पाहिजे. आणि आणखीन एक मी गोष्ट मोकळेपणानं कबूल करतो की अजूनही भारतातले सवर्ण पूर्णतः मनाने बदलले आहेत असं म्हणता येणार नाही. तुमच्या आमच्या घरातल्या लग्नांमधून, मुंजींमधून ज्या गप्पा होतात त्या एकदा ऐका. आम्ही मान्यच करायला तयार नाही की आपल्याकडनं अन्याय झाला आहे दलितांवर. ही मानसिकता आहे ना. म्हणजे याच्यात दोन मुद्दे आहेत. एक, सवर्ण किंवा सवर्ण समाजात एवढं आणखीनही काही प्रमाणात भेदभावाची भावना आहे, आणि त्याचवेळी हे आर्य द्रविड किंवा असे जे विघटनकारी विचार मांडणाऱ्या शक्ती आहेत त्याही याच्या पाठीमागे आहेत अशा घटना घडण्यामध्ये. भेदभावापेक्षा मी उच्च नीचता हा शब्द अधिक मान्य करीन. असं आहे, आता माझ्या घरात मोलकरी नाही, ती दलित असेलच असं नाही, पण ती मोलकरी नाही आणि मी त्याचा कोणीतरी बॉस आहे, ही उच्च नीचता काही स्वागतार्ह नाही आहे ना. गरिबीमुळे, अडाणीपणामुळे ती मोलकरणीचं काम करते आणि मी कोणीतरी ऑफिसर झालं. याच्या पलीकडे माझ्याकडे असं काय मोठं आहे हे मी समजून घ्यायला हवं की नको. पण मी जर त्या मोलकरणीला ती मोलकरी नाही
आणि म्हणून तुच्छतेने वागवत असेल तर मी याला भेदभावापेक्षा सुद्धा उच्चनीचतेची भावना म्हणतो आणि ती अत्यंत संतापजनक आहे. बरं. आपलं प्रत्यक्ष आपलं एकूण वाटचालीत आपण देखील अशा चळवळीत वेगळ्या वेगळ्या पदांवर आणि आपला प्रवासही असतो सगळीकडे. तर परमेश्वरांशी आपला प्रत्यक्ष कधी संपर्क आला, आपलं डायलॉग झालं, काही आठवणी आहेत असं काही सांगता येईल? माझी एक तर वैयक्तिक मैत्री होती परमेश्वरजींची. म्हणजे ते ज्यावेळेला दिल्लीत होते आणि मंथन मासिकाचं संपादन करीत होते, त्यांच्या असं लक्षात आलं की तरुण भारतमध्ये मी मानवेंद्रनाथ रॉय यांच्यावर लेख लिहिलेला आहे. अच्छा. त्यांनी मला पत्र पाठवून विचारलं की मंथनसाठी लेख लिहिणार का, आणि मी लिहिलेला लेख त्यांनी प्रसिद्ध केला आहे. दीनदयाल उपाध्याय आणि मानवेंद्रनाथ रॉय ए कंपॅरेटिव्ह आउटलुक, ही पहिली आठवण. दुसरी आठवण, त्यांना मी अनेकदा भेटलो आहे. म्हणजे मला नेहमी हे जाणवायचं की आपण खूप मोठ्या बुद्धिमान चारित्र्यसंपन्न माणसाला भेटत आहोत. म्हणजे माझी भूमिका ही एखाद्या भक्ताची असावी अशी आहे की परमेश्वरजींकडनं आपल्याला खूप शिकण्यासारखं आहे की त्यांनी जसं आयुष्यभर काम केलं आहे तसं आपल्याला करायचं आहे. परिणामतः मोठ्या आत्मीयतेनं, म्हणजे जशा संघाच्या नाना पालकरांना मी भेटलो आहे, नाना ढोळ्यांना, त्या भूमिकेतून परमेश्वरजींना भेटलो. काहीतरी 30 वर्ष झाली असतील. विवेकानंद केंद्राच्या वतीनं त्रिवेंद्रमला व्याख्यानमाला होती. त्यात एक भाषण होतं तरुण विजयचं, दुसरं माझं होतं. आणि आमचं भाग्य दोघांचं असं की परमेश्वरजी अध्यक्ष होते. हे 2002ला होतं, काय लक्षात नाही माझ्या आता म्हणजे कोणतं वर्ष. स्वामीजींच्या महासमाधी शताब्दीच्या असेल, निमित्ताने. शक्य नाही, माझ्या लक्षात नाही. पण त्यावेळेला म्हणजे एकतर परमेश्वरांजी श्रोता म्हणून मला लाभले, हे माझं भाग्य नाही का. आणि नंतर त्यांनी जाहीरपणे सांगितलं की ही दोन्ही भाषणं मला आवडली आहेत वगैरे वगैरे वगैरे, अशा आठवणी. म्हणजे एक की परमेश्वरजींना तसं मराठी येत नसावं, तरी मराठी नियतकालिकात किंवा मराठी दैनिकात काय छापून येतं, लेखक कोण आहे, मग कोण अशा विषयांची मांडणी करू शकतो, याच्यावरती देखील त्यांची बारीक नजर होती असं आपल्याला त्यातून म्हणता येऊ शकतं. बरोबर. हिंदुत्व असेल, राष्ट्रीयत्व असेल, आजचं जे वातावरण आहे देशभरातलं तुलनेने खूप अनुकूल आहे. म्हणजे माध्यमांवर एकेकाळी एक 15-20 वर्षापूर्वी किंवा त्याहून आधी जर पाहिलं तर ठराविक लोकांच्या हातीच अधिकार एकवटलेले होते. आता हे सगळं माध्यमाचं जग बदललेलं असल्यामुळे आज तसं राहिलेलं नाही. माध्यम आणखीन खुलं झालं आहे. पण त्या काळात 50 वर्षापूर्वी, 60 वर्षापूर्वी ज्या लोकांनी विचाराच्या क्षेत्रात, बुद्धीच्या क्षेत्रात काम करायचं ठरवलं, तर त्यांच्यासाठी ही तेव्हा काम करणं हे खूपच कठीण असणार आहे. म्हणजे जेव्हा सगळीकडून आपण सुरुवातीला जसं बोललो की प्रकाशित करणं एखादी गोष्ट हे ज्यांच्या हातात आहे, ती मंडळी असं वागत असताना त्या क्षेत्रामध्ये एक कार्य उभं करणं हे इतकं सोपं नव्हतं तसं. आणि परमेश्वरजी त्या फळीमध्ये अशा पद्धतीचं काम उभं केलं. 2020 आपण एका 21व्या शतकातल्या दुसऱ्या दशकाचा निरोप घेत आहोत. आणि या दशकाचं जर विहंगमावलोकन केलं तर कैक मोठ्या हिंदुत्वनिष्ठ नेत्यांची जन्मशताब्दी या दशकात साजरी झाली. बाळासाहेब देवरस, बाळासाहेब देशपांडे, दीनदयाळ उपाध्याय, एकनाथजी रानडे, भास्करराव कळंबी, नानाजी देशमुख, आता हे सगळे पहिल्या फळीतले आहेत. मला वाटतं या सगळ्यांनी डॉक्टर हेडगेवारांना बघितलं आहे. आणि सगळ्यांच्या समोर गोळवलकर गुरुजी हे दैवत आहे. आता शांतपणे विचार करा, कारण मी मुद्दाम जयपूरला जाऊन आलो आहे आणि तिथलं काम बघून आलो आहे मी, की काय चमत्कार केला आहे यातल्या एकेकाने. स्वातंत्र्य मिळालं सिद्धाराम, तेव्हा धोका फार मोठा होता, जो दुर्दैवानं आम्ही अजूनही समजून घेत नाही आहोत. कोकण हा माझा मतदारसंघ आहे.
मी माझ्या मतदारसंघात हे बघितलं आहे की मुरुड जंजिऱ्यासारखा जो भाग आहे त्यालाही पाकिस्तानात जायचं होतं. म्हणजे ती झळ भारतातही आलेली आहे, महाराष्ट्रात सुद्धा आलेली आहे. जुनागडला पाकिस्तानात जायचं होतं आणि झारखंड हा मुक्त करून पाहिजे होता. पूर्व पाकिस्तान ते पश्चिम पाकिस्तान यांना जोडणारा जो कॉरिडॉर आहे तो सगळा त्यांना पाकिस्तानात घ्यायचा होता. बाळासाहेब देशपांडे उभे राहिले, त्यांनी झारखंडमधलं हे कारस्थान मोडून काढलं. त्यांना सुदैवानं ठक्कर बाप्पा, रविशंकर शुक्ला, सरदार पटेल यांनी समर्थन दिलं. एका वर्षभरात बाळासाहेब देशपांड्यांनी 108 शाळा सुरू केल्या. आता आज जेव्हा आपण विचार करतो, बरं हे पडद्याआड राहून केलं आहे आणि चमत्कार आहे की नाही. म्हणजे केवळ झारखंड भारतात राहिला एवढंच नाही आहे महत्त्व, नक्षलिझम तिथे पोचला नाही. अर्बन नक्षलिझम मोकळेपणानं म्हणायचं तर मी याचं फार मोठं श्रेय बाळासाहेब देशपांड्यांना देतो. आणि गुरुजींनी त्यांची पाठराखण केली. मोरूभाऊ केतकरांना सांगितलं तुम्ही जाऊन बसा. संघाचं जे जे म्हणून काही सहकार्य आवश्यक असेल ते गुरुजींनी त्यांना पोचवलं आहे. त्यातून भवानी शंकर नियोगी कमिशन नेमलं गेलं. त्यातून ख्रिश्चन मिशनऱ्यांची पापं उघडकीला आली जी आजही अनचॅलेंजेबल आहेत. नानाजींचं कर्तृत्व माहिती आहे, एकनाथजींचं माहिती आहे. बाळासाहेब देवरासांविषयी काय बोलावं. म्हणजे वसंत व्याख्यानमालं तर त्यांचं जे भाषण आहे किंवा चमत्कारच केला आहे बाळासाहेबांनी. आपल्याला मिळालेले 1,00,000 रुपये शांतपणे मधुकरराव देवालांना देऊन टाकले. माझ्या मनातला विचार असा की परमेश्वरन जे असतील, भास्करराव कळंबी असतील, रंगाहरी असतील, हे जे केरळमधले एका अर्थानं तपस्वी प्रचारक आहेत, त्यांनी त्या विपरीत कालखंडात जो भगवा झेंडा तिथे रोवला त्याची फळं आज आपल्याला मिळत आहेत. ती स्थिती महाराष्ट्रातही आहे. म्हणजे नाना पालकरांना तर खूप जवळून बघितलंय. काय प्रतिभा होते नानांची, त्यांच्या कविता, त्यांचं साहित्य. परमेश्वरांजींनी गेल्या 50-60 वर्षात जे लेखन केलं आहे त्याचं संकलन, त्यातल्या महत्त्वपूर्ण लेखांचं संकलन आता मराठीत देखील उपलब्ध झालं आहे. हिंदू राष्ट्राची हृदयस्पंदने या नावाने 3 खंडांच्यामध्ये. आपल्या अवलोकनात ते आलं असेलच. त्या हिंदू राष्ट्राची हृदयस्पंदने याच्यामध्ये त्यांनी खूप वैविध्यपूर्ण असे विषय हाताळलेत. म्हणजे एकतर सकारात्मकता त्याच्यात खूप भरलेली आहे, त्याचवेळी जे चॅलेंजेस आपण म्हणू ज्यांना, त्या गोष्टींना देखील त्यांनी दुर्लक्षित केलेलं नाही. अशाही गोष्टींचा वेध त्यांनी त्यात घेतला. एकूण हिंदू राष्ट्राची हृदयस्पंदने हे चिंतन, हे पाथेय याविषयी काही बोलत वाचक असतील, विवेक विचारचे वाचक किंवा आपल्या विवेकानंद केंद्राचे नियतकालिकांचे वाचक, त्यांना काय सांगा. कसं आहे सिद्धाराम, माझं भाग्य असं आहे की माझे बरेच प्रवास आत्ता केरळमध्ये झाले गेल्या 5 वर्षात. आणि एका प्रवासात मी मुळात ते इंग्लिश खंडच विकत घेऊन टाकलेत, नंतर मराठी खंड. म्हणजे अरुण करमरकर, दत्ता पंचवाघ आणि भगवान दातार यांनी जे अनुवादित केले. या पुस्तकाचं जे शीर्षक आहे ना, त्याचं मूळ लक्षात घ्या. ते मूळ विवेकानंदांच्या भाषणात आहे. विवेकानंदांनी लाहोरला जे भाषण दिलं आहे त्यात हिंदू राष्ट्राची व्याख्या आहे. विवेकानंद म्हणतात, इंडिया इज द युनियन ऑफ दोज हार्ट्स विच बीट टू द सेम स्पिरिच्युअल ट्यून. या व्याख्येत परमेश्वरनजींच्या पुस्तकाचं नाव लपलेलं आहे. हृदयस्पंदन म्हणजे काय, ह्यावरून सतीश कपूर नावाचे इथे म्हणतो सोलापूरतच राहिलेले आहेत, त्यांनी फार चांगली मांडणी केली आहे. ते म्हणतात, विवेकानंद मस्ट बी कन्सिडर्ड ॲज ए स्पॉन्सर ऑफ स्पिरिच्युअल ह्युमॅनिझम. आणि परमेश्वरनजींच्या पुस्तकात या स्पिरिच्युअल ह्युमॅनिझमचा विस्तार आहे. त्याची 5 लक्षणं आहेत. म्हणजे मी त्याचं मराठीत भाषांतर असं करतो की आध्यात्मिक मानवदर्शन. पहिलं लक्षण
की माणूस म्हणजे शरीर नाही, माणसात ईश्वर आहे. आणि हे ज्याला कळलं तो माणसात भेद करणार नाही, भेदभाव करणार नाही. कारण त्याला हे डाचेल की मी जर एखाद्या माणसाचा तो पट्टेवाला म्हणून तिरस्कार केला तर तो परमेश्वराचा तिरस्कार आहे. मला काय अधिकार, मी असं कोण दीडशाणा मी लागलोय. हा पहिला मुद्दा. म्हणजे स्पिरिच्युअल ह्युमॅनिझम किंवा आध्यात्मिक मानवदर्शन याचं पहिलं लक्षण माणसात ईश्वर आहे. आणि म्हणून कोणाचाही अपमान करायचा नाही, भेदभाव करायचा नाही आणि निखळ प्रेम करायचं माणसावर पहिलं. दुसरा मुद्दा, व्यक्तीला आणि ग्रंथाला महत्त्व नाही, महत्त्व तत्वाला आहे. एकदा हे जर मान्य केलं आपण तर एखादा माणूस गीता मानेल न मानेल, कुराण अथवा बायबल मानेल अथवा न मानेल, मला काय अधिकार आहे त्याचा दुस्वास करण्याचा. कारण स्पिरिच्युअल ह्युमॅनिझम ग्रंथात नाहीच आहे. स्पिरिच्युअल ह्युमॅनिझम कोणाच्या तरी शिकवणुकीत नाहीच आहे तो. आणि तुमचं आमचं भारतीयांचं भाग्य असं आहे की उपनिषदकारांपासून फुले आंबेडकरांपर्यंत अशी एक समाजसुधारकांची परंपरा आपल्याला दिसते. आणि दत्तोपंत ठेंगडीच्या शब्दात सांगायचं, जेव्हा जेव्हा म्हणून धर्म धोक्यात आला तेव्हा ही परंपरा जागी झाली. यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवती भारत. त्याचा परिणाम असा घडला की आम्हाला केवळ भगवान कृष्णावर आणि रामावर विसंबून होण्याची गरजच नाही आहे. म्हणजे डॉक्टर लोहियांच्या भाषेत सांगायचं तर प्राचीन काळातला मोहन यमुनेच्या तीरावर जन्मला आणि द्वारकेला मरण पावला. वर्तमान काळातला मोहन यमुनेच्या तीरी मरण पावला. एकदा हे जर मान्य केलं तर स्पिरिच्युअल ह्युमॅनिझमचं हे दुसरं सूत्र लक्षात येतं. आम्ही तत्वाला महत्त्व देतो आणि तत्व याचा अर्थ माणसात ईश्वर शोधायचा. बांडडी तुम्ही कशी करावं, एकम सद विप्रा बहुधा बदल. तिसरा मुद्दा की भारतामध्ये वैज्ञानिकांचा छळ नाही झालेला, जो गॅलिलिओचा कोपर्निकसचा युरोपमध्ये झाला आहे. हां, उपेक्षा झाली असेल पण कधी कोणाला जाळलं गेलं आहे का आपल्याकडे? विवेकानंद सांगतात की समजा वेद जर सांगत असतील, विवेकानंदांचं वाक्य की चुलीतला कोळसा थंड आहे त्याच्यावर विश्वास ठेवू नका. अनुभूतीला महत्त्व आहे. म्हणजे आम्ही जिथे वेदांनाही नाकारतोय, स्वाभाविकपणे अनुभूती ही महत्त्वाची आहे. आणि ती एखाद्या आर्किमेडीजला आली तर त्याचा दुरस्कार का करायचा? चौथं लक्षण, ह्याच्या आधारेच जो माणूस दीन दुबळा आहे त्याच्या पुनरुत्थानाला स्कोप आहे. आम्ही त्याला सांगू शकतो, मित्रा उगीच स्वतःला कमी लेखू नकोस, आत्मविश्वासानं उभा राहा, तुझा विकास संभव आहे. आणि पाचवं लक्षण, आध्यात्मिक मानवदर्शन म्हणजे इन्साफ आणि इन्सानियतची पूजा, न्याय आणि माणुसकीची पूजा. परमेश्वरजींच्या सगळ्या मांडणीमध्ये ही 5 तत्व आपल्याला दिसतात. तर तुम्ही बघा, तुम्ही असं मला वाटतं. स्वामी विवेकानंदांनी इस्लामिक बॉडी आणि वेदांतिक मस्तिष्क, मेंदू, ब्रेन याचं काही जी टिप्पणी केली आहे एका वाक्यात, त्याच्याबद्दल बऱ्याचदा चर्चाही होते, त्याचं वेगळ्या पद्धतीने मांडणी करण्याचा प्रयत्न होतो. पण मी देखील थोडं त्याचं वेध घेण्याचा प्रयत्न केला, तेव्हा त्याच्याबद्दल काय म्हणायचं असेल त्यांना याची स्पष्टता फार व्यवस्थित होत नाही त्यातून. तर आपल्याला काही सांगता येईल? उलटा विचार करा की जर हिंदू माणूस सुदृढ झाला, संघटित झाला, व्होकल झाला, त्या अर्थानं त्यानं इस्लाम हा एक आहे असा मंत्र स्वीकारला, त्याने उच्च निश्चितेला पूर्णविराम दिला, भेदभावाला पूर्णविराम दिला,
हिंदू माणूस शहरात राहतो का जंगलात राहतो याचा विचार न करता सगळ्यांविषयी आत्मीयता बाळगली, तो निस्वार्थी बनला, त्याने विश्वस्त कल्पना आचरणात आणली आणि वेदांत डोक्यात ठेवला तर जगाचं भलं होईल की नाही, हेच विवेकानंद